हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ ऑन स्टार गर्ल व्लॉग्स. म्हणजे सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका न्यू व्लॉग मध्ये. याचा दिवस फक्त डिस्कशन मध्ये जाणार आहे. आर्या कुलकर्णी काय गरज काय याची. शूट लोकेशन आहे छत्रपती संभाजीनगर आणि आता मी ठाण्याला राहते, तुम्हाला माहितीच आहे. सो मी ठाण्यावरून निघते आता. रात्री वाजले आहेत 9:41 आणि माझी 10:40 ची बस आहे. आणि माझ्यासोबत येते शूटला मम्मी, आणि मम्मी माझ्यासोबत पहिल्यांदाच कोणातरी शूटला येत असेल. बरं, आता मी थोड्याच वेळात निघेन, माझी पॅकिंग सुद्धा कम्प्लीट झाले. तर भेटूया पुढे छत्रपती संभाजीनगरला. गुड मॉर्निंग. तर काल रात्री मी ट्रॅव्हल्स मध्ये बसली होती, पूर्ण रात्रभर ट्रॅव्हल झाला. मम्मी झोपली आहे आणि आता आम्ही एक तासामध्येच छत्रपती संभाजीनगरला पोहोचू. सो काही आता आम्ही 9:30 वाजता पोहोचलोय. 8:05 ला पोहोचणार होतो. सो ते आलेत आम्हाला पिकअप करण्यासाठी आणि आता आम्ही हॉटेलवरती थोडा वेळ थांबणार आहोत. आणि पुढचं अजून कुठे जायचं आहे काय मला अजून काही कळलेलं नाहीये. मम्मी, कसा झाला प्रवास? छान झाला. मम्मी पूर्ण वेळ झोपून होती. ती मध्ये बाहेर तरी गेली, मी तर बाहेर पण नव्हती गेला. सकाळी उठली. होय बाबा, हे डायरेक्ट झोपूनच गेली, ते आत्ता उठली. गाईस, फायनली आम्ही रूम मध्ये आलेलो आहोत. थोडं फ्रेश वगैरे होतोय आणि ते आता नाश्ता आणतायत. आणि मम्मीचा आहे उपवास करण्याचा आहे संकष्टी. खूप बरं वाटतं एकदम. आम्ही पोहोचलो. इतके तासाचं ट्रॅव्हल, 12 1 2 3 4 5 9.5 तासाचं ट्रॅव्हल. तरी गाईज मी ना असं नाईटचं ट्रॅव्हल खूप प्रेफर करते, कारण वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही. मोस्टली आपण 1 तासभरात जास्तीत जास्त जागे असतो. दिवसभर ट्रॅव्हल केलं तर वेळ जात नाही आणि इतकी अशी खूप जास्त झोपसुद्धा लागत नाही ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि 9-10 तासाचं ट्रॅव्हल असेल तर नाहीच जमत मला. म्हणजे काय करणार तरी काय, त्याच्यामुळे नाईटचंच ट्रॅव्हल मी प्रिफर करते. सो गाईज, आता मस्तपैकी माझा मैसूर मसाला डोसा आला आहे. सॉरी, चीज मैसूर मसाला डोसा, उत्तप्पा. आणि मम्मीचा उपवास म्हणून तिला साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडी. चला आपण करूया आता सुरुवात. टेस्ट सुद्धा उत्तप्प्याची तरी चांगली आहे. मी जास्त नाही खात ना कधी उत्तप्पा. एकदा दोनदा एखाद वेळेस तर डोसा ट्राय करू. मस्त. आपल्या इकडे माहिती आहे का कसं देतात? आम्ही कोपरखेरणाला खातो ना डोसा, तिकडे असं डोसा देतात नॉर्मल, त्याच्यामध्ये ना भाजी बनवतात आणि ती वेगळी असते भाजी. ती भाजी इतकी सुंदर लागते ना. कोपरखेरणा स्टेशनला आहे, समोर स्टेशनच्या. काय मी खूप मिस करते तो कोपरखेरणाचा डोसा. कधीतरी जाईन खायला आता गेल्यावरती रिटर्न. सो गाईज, आता मी रेडी झालेली आहे आणि आता मी चाललो एका स्टुडिओवरती, जिकडे सॉन्गचं डिस्कशन होणार आहे, रिहर्सल होणार आहे. म्हणजे स्टोरी लाईन सांगणार प्रॉपरली. जे काय कॉस्ट्यूम आहेत ते कधी कोणते घालायचे ह्याचं डिस्कशन होईल आज. आणि याचा दिवस फक्त सगळं सेट डाऊन किंवा डिस्कशनमध्ये जाणार आहे. आणि उद्या सकाळी आपलं शूट आहे, परवासुद्धा आपलं शूट आहे. अँड आता मी रेडी झाली आहे. सो आता मी आणि मम्मी जाऊ, ते येतील आम्हाला पिकअप करण्यासाठी. मला आलं घ्यायला आणि कोणतरी आहे जे यांना तुम्ही नक्कीच ओळखत असाल. ते आता तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो आता आम्ही आलो जेवण करायला आणि मम्मी आपलं खाते उपवासाचंच आज पण, म्हणजे आजच जेवणाला सुद्धा. सो आता मी जेवण करते आणि मग आम्ही जाणार आहोत पुढे. तर आता आम्ही आलो आहे फ्रोझन मॉलला, कारण आमचं सगळं कॉस्ट्युमचं वगैरे ठरलं आणि मम्मीला कुठेतरी फिरायचं होतं. येत आहे आर्या, जी आपल्या लास्ट ब्लॉगमध्ये सुद्धा होती. एकदा आम्ही इव्हेंटला गेलेलो. आर्या कुलकर्णी ती पण आता थोड्या वेळात येईल. ती इकडे छत्रपती संभाजीनगरलाच राहते. 1-1.5 किलोमीटरवरती तिचं घर आहे. सो ती पण येणार आहे. आता बघू, थोडं फिरू आणि जर वाटलं तर जाऊ
बीबी का मकबराला, कारण ते इकडनं 35 मिनिटं लांब आहे. हां, त्यामुळे विचार कर. किती तिथे आई ग ब्लॉगमध्ये मम्मी बोलली. आम्ही एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे, सगळ्या क्यूट गोष्टी DIY मधून घेतलेल्या आहेत. तू काय काय शॉपिंग केलं आपण दाखवतो ना. आरशापासून करून कुठे गेला तो एवढं छोटं भेटत. आता ह्या आरशामध्ये कुठे गेलं भेटली. या आरशामध्ये हिची भुवई जरी कुठे गेली, हिचा डोळा तर दिसणार की एवढ्या आरशामध्ये. त्यात हिच्याकडे कमीत कमी 1.5 लाखाचा फोन आहे, त्याच्यामध्ये हिचं तुला क्लिअर दिसतं. काय गरज काय याची? आणि हे जे भरलं हे असलंच नॉनसेन्स गोष्टी भरल्या तिथं. काय बोलायचंच नाही. वापस भेटलो बरोबर 1 महिन्याने भेटलो. मम्मी कशी आहे? पार्लर मध्ये आता ती आली असती. सगळं इतकं क्यूट आहे, सगळंच घ्यावं असं वाटतंय. व्हाईट टिकत नाही, असा ब्लॅक पाहिजे होता. अर्धी बॅग होती येताना आणि आता पूर्ण भरली आहे बॅग. प्रसादा काय बोलणे तुमचं? आमच्या गल्लीची दिवाळी होईन एवढा भिरत, आमच्या गल्लीची दिवाळी होईन एवढा भिरत. मम्मी कसं वाटलं? भारी वाटलं? एकदम मस्त वाटलं. बोललेली ना तुला आवडेल सगळं. बाय बाय, भेटू जाताना. चल बाय बाय. अरे नाही, मला एलर्जी झाली, इन्फेक्शन. पहिल्यापासूनच बोलते की असं सलाईनचं इन्फेक्शन झालं. कशाला तसलं गोर व्हायची इंजेक्शन. फर्स्ट टाइम घेतलेली, तब्येत बरी नव्हती तिची, निमोनिया का काहीतरी. सगळे शिकव डॉक्टर. काल काय झालं माहिती का, आम्ही तिथे गेलोय, ते आजी बसले होते, नाव नाही घेत हॉस्पिटलचं मी. मग ते ऑपरेशन ते झालं मोतीबिंदूचं. म्हणलं काय झालं आजी? काय ना रे मोतीबिंदू झालं. म्हणलं सक्सेस का? नाही नाही गणलं जरा. म्हणलं कोणी केलं ऑपरेशन? म्हणलं हे काय हे नाही केलं. हे मला इकडे डॉक्टर कायला नाव घेते डीपकर. त्याच्यानंतर मग ती दुसरी डॉक्टर आहे जी मैत्रीण आहे ती आली. मग त्यांना म्हणलं का ग, म्हणलं असलं ऑपरेशन करतात का? नाही, सेकंड टाइम आम्ही करणार, त्या टायमाला होईल ना सक्सेस. माझी म्हणलं होईल ना सक्सेस. ती डॉक्टर तिला बोलते हा होईल सक्सेस, आणि डॉक्टर माझ्याकडे बघून हसते अशी. अरे म्हणलं कसं तुमच्याकडे या म्हणलं तुम्ही. आता गाईज आता आम्ही इकडे पोहोचलो आणि आता आमचे तिकीट्स काढून झाले. आता आम्ही चाललोय आतमध्ये. So we got our coupon. वाव, काय सीन वाटतं. मस्त. सो आता बघूया आपली एंट्री कशी आहे. जे कोणी इन फ्युचर येणार असेल त्यांनी पण बघून घ्या, कारण मी आता फर्स्ट टाइम आलेली आहे, म्हणजे जाते तरी अजून. बोललेत की जर हे कुपन हरवलं तर 100 रुपये फाईन आहे, त्यामुळे पॉकेट्समध्ये ठेवून घ्या नीट. हो, इकडे जरा जास्तच गर्दी आहे का नाहीये? गर्दी फारच आहे. किती मोकळं आहे ना, किती मोकळं आहे ना. बापरे, माणसाला ठेव. ते तुम्ही त्याचं जीव पूर्ण बारीक करून ठेवलं ना, करंट नाही आहे, ब्राईटनेस कमी करून ठेवलं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला. पुढे लावली गाडी. सो फायनली आता मी पोहोचलोय 206. अगं मगाशी लॉकच नव्हता लागत. काकांना बोलले की लावून द्या. सो काय झालं, मी खूप जास्त थकली आहे, फ्रेश वगैरे होतो आणि मग ब्लॉगमध्ये येतो तुमच्याशी गप्पा मारायला. नंतर आता ही मस्तपैकी फ्रेश झाली तर मी तुम्हाला दाखवते की मी आता काय काय शॉपिंग केली. रेडी माझं आहे. तर हे एक पाऊच आहे ट्रॅव्हलिंगसाठी, आणि हे मम्मीने घेतलं आहे पप्पांसाठी मेडिसिन्स ठेवायला, आणि हे बॉटल वॉशर आहे, हे पण मम्मीचं आहे, ग्रासचं आहे, फेक ग्रासचं आहे. आणि हे मला ट्रॅव्हलिंगसाठी आहे. इयरिंग्स आहेत, आणि हे 2 पेअर ऑफ सॉक्स आहेत. क्यूट आहेत ना.
हे दोन्ही सॉक्स वेगळे आहेत मम्मी. इकडे लेट्स लिहिलंय, इकडे हार्ट काढलाय. हे काय सेम सेम आहेत. अरे काय बोलते बदली करायला जाऊया चल. आणि हे 2 स्प्रे बॉटल घेतलेत मी. अँड ही क्यूटशी अशी मिरर आहे, खूप मस्त आहे ही. आणि ही एक बॉटल आहे. ते नाही का ते काय असे अमूलचे कार्टूनमध्ये वगैरे दाखवतात गेममध्ये वगैरे, त्या टाईपमध्ये थोडी युनिक वाटली म्हणून घेतली. अँड देन ही एक डायरी घेतली आहे. त्याचा कलर मला खूप आवडला. स्क्रंचीज घेतलेत 2 डेली यूजसाठी. इयरिंग्स घेतलेत. आणि हे सुद्धा घेतले. हे काय फेसवॉश वगैरे लावला तर क्लीन करण्यासाठी हे खूप सॉफ्ट पडतं फेसला म्हणून. वॉलेट घेतलं आहे. अँड देन हे सुद्धा एक क्यूटचं छोटूसं पॉकेट घेतलं आहे. ते पॉपकॉर्न खायला आहेत. आणि हे सुद्धा छोटे छोटे कंटेनर आहेत, म्हणजे ट्रॅव्हलिंगला ह्याच्यात काय इयरिंग्स वगैरे जे काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते सगळं स्टोअर करण्यासाठी. सो येस गाईज, इतकं सगळं आता मी घेतलेलं आहे. आणि आता आम्ही खातोय पॉपकॉर्न. मम्मी तुला कसं वाटलं? छान वाटलं, मस्त. मजा आली. सगळा थकवा निघून गेला जो आम्ही जो प्रवास केला. आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही जो बाहेर पडलो फिरायला, मजा आली. खूप छान. बीबी का मकबरा कसा वाटला? आम्ही बीबी का मकबरा खूप छान होता, मस्त होता. लाईट जेव्हा चालू झाली ना तेव्हा एकदम छान वाटत होतं. येते जेवण. मी तर खाणार आहे नुसती लाल खिचडी, कारण मी रात्री चपाती नाही खात. मी रात्री फक्त वरण भात किंवा भाजी भात खाते, तर मला तेच आवडतं जास्त. सो मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला बोलली होती की हा व्लॉग जो आहे तो BTS व्लॉग आहे, पण मे बी हा व्लॉग थोडा लेंदी झाला असेल, त्यामुळे मी शूटचा व्लॉग वेगळा आणि हा जो आज आपण सगळा एन्जॉय केलेला आहे, ट्रॅव्हल केलेला आहे, त्याचा व्लॉग मी वेगळा टाकेल. सो आपले दोन्ही व्लॉग बघा आणि खूप शेअर करा. वेगळी दाल खिचडी खाणार आणि झोपणार आहे. आता वाजले 9:30 ना, मग 9:30 वाजलेत. नको ते काढावं लागेल, एवढं पूर्ण फुल भरलेली असेल. 9:30 वाजलेत. लवकर झोपून सकाळी मला 4:30 वाजता उठायचंय. 5:30ला रेडी राहायचंय. अभी 2 दिन ये मेरा शेड्यूल रहेगा. दे इकडे, दे कसं पाहिजे ते स्पून देख. तर मम्मी बसली जेवायला आणि तिच्यासाठी मस्त एक व्हेज प्लेट आलेली आहे. तिचा उपवास आहे म्हणून तिला एवढं सगळं खावं लागतंय. मी तर आपली दाल खिचडी खाणार आहे. हे एव्हरीवन, तर आज आपण इकडेच आपला व्लॉग एंड करतोय. आज आपला फर्स्ट डे होता, तर ॲक्च्युली मी 3 दिवसाचा व्लॉग एकत्रच टाकणार होती. पूर्ण BTS व्लॉग टाकणार होती मी, आणि त्याचमध्ये आजचा सुद्धा दिवस होता. बट ऑलरेडी हा व्लॉग लेंदी होणार आहे, सो त्याच्यामुळे तो वेगळा असेल. तो व्लॉगसुद्धा थोड्याच दिवसांमध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपला नवीन आलेला व्लॉग तुम्हाला लगेच समजेल. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला, किंवा तुमचे काय सजेशन द्या. जसं मी ब्लॉगमध्ये सुद्धा बोलली, तर एकदम फ्रीली तुम्ही कमेंट करू शकतात. तुम्ही मला इतकं प्रेम केलंय, इतकं हे केलंय, तर मी जसं तुम्हाला माझी सोशल मीडिया फॅमिली मानते, तसं तुम्ही सुद्धा एक फॅमिली म्हणून मला सजेशन देऊ शकतात. देन आज मी तर खूप एन्जॉय केला, मम्मीने सुद्धा एन्जॉय केला, आणि आम्ही खूप फिरलो वगैरे. त्यानंतर आपल्याला आर्या भेटली. आर्याला सुद्धा भेटून खूप बरं वाटलं, कारण लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की दहीहंडीमध्ये आमची खूप चांगली बॉन्डिंग झाली होती, आणि त्याआधी सुद्धा खूप छान फ्रेंडशिप होती आमची. सो तिला पण भेटून बरं वाटलं. आपण एकदा जमलं तर जाताना सुद्धा आर्याला आणि आर्याच्या मम्मीला भेटणार आहोत. तर उद्या आहे सकाळी 7 वाजता मला पिकअप करण्यासाठी येणार आहेत. तो सगळं पार्ट आपला वेगळ्या ब्लॉगमध्ये आहे. तर हा तर ब्लॉग मी इकडेच एंड करते, आणि मी तर आता झोपते. गुड नाईट, आणि तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या. लव्ह यू ऑल. बाय.